नमस्कार, मी प्रदीप वाडेकर सादर करीत आहे मावळ वार्ता। लोणावळ्यात साहित्यरत्न लोकशाहीर डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांची 106वी जयंती जल्लोषात साजरी करण्यात आली। 1 ऑगस्ट रोजी उत्साह जल्लोष आणि समाज एकतेच्या वातावरणात जयंती साजरी करण्यात आली। यानिमित्त वाद्यांसह अश्वमेध रथामध्ये डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या अर्धाकृती पुतळ्याची प्रतिष्ठापना करून शहरातून भव्य मिरवणूक काढण्यात आली। मिरवणुकीत समाज बांधव, युवक युवती, महिलांनी मोठ्या संख्येने सहभाग घेत जयघोषाने संपूर्ण परिसर दुमदुमून सोडला होता। यानंतर आयोजित विचारसभेला लोहा नगर परिषदेचे नगराध्यक्ष राजेंद्र सोनवणे, माजी उपनगराध्यक्ष नारायण पाळेकर, माजी नगरसेवक मारुती तिकोने, नगरसेवक निखिल कविश्वर, सनी गोने, जाकीर खलिफा, नगरसेविका नैना पैलकर यांची उपस्थिती होती। उपस्थित मान्यवरांनी डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्य, विचार आणि सामाजिक कार्याचा गौरव करत त्यांच्या कार्यातून प्रेरणा घेण्याचे आवाहन केले। यावेळी नगराध्यक्ष राजेंद्र सोनवणे यांनी लोणावळा नगर परिषदेच्या सार्वजनिक ग्रंथालयात साहित्यरत्न डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांचे साहित्य उपलब्ध करून देण्याची घोषणा केली। त्यांच्या या घोषणेने उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडात स्वागत केले। जयंती महोत्सव 2026चे अध्यक्ष सोमनाथ बोबाटे, खजिनदार दयानंद कांबळे, सरचिटणीस आनंद क्षीरसागर, माजी अध्यक्ष कृष्णा साबळे, उपाध्यक्ष विकास साठे आणि कार्याध्यक्ष विजय साबळे यांच्या नेतृत्वाखाली कार्यक्रमाचे उत्कृष्ट नियोजन करण्यात आले होते। कार्यक्रमास समाजातील ज्येष्ठ नेते, पदाधिकारी, युवक तसेच मातंग समाजातील महिलांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला। महिलांच्या हस्ते सर्व महापुरुषांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून मिरवणुकीची सांगता करण्यात आली। संपूर्ण जयंती सोहळा शांततेत शिस्तबद्ध वातावरणात ऐक्याचा संदेश देत उत्साहात संपन्न झाला। प्रदीप वाडेकर, मावळ वार्ता। संघर्ष हा लोणावळा शहरातील मानव समाजाचा त्यांनी साहित्यरत्न डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा या लोणावळा शहरात बसवा म्हणून खूप प्रयत्न केला आणि त्या प्रयत्नाला यश आलं देखील आहे। यावर्षी आजच्या दिवशी या पुतळ्याचं अनावरण होणार होतं, परंतु ते अनावरण या पावसामुळे थांबलेलं आहे। आमदारांनी आदेश दिला होता, आपण सर्व समाज बांधवांच्या सगळ्यांनी सांगितलं त्यांना खूप पाऊस असतो, शनिवारचा दिवस असतो, आपल्या लोणावळा शहरामध्ये खूप गर्दी असते आणि या गर्दीमुळे लोणावळ्यामध्ये काही वेगळं घडू नये याच्यासाठी आपण साहित्यरत्न डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याचं अनावरण हे पुढे ढकललेलं आहे। नक्कीच या अध्यक्षांना सांगतो की लवकरात लवकर पाऊस जसा होईल तसं लवकरात लवकर अनावरण व्हावं। या पुतळ्याच्या संघर्षामध्ये निखिल भाऊंनी हा संघर्ष खूप जवळून बघितला आहे, कारण का एका छोट्याशा वाडीमध्ये साहित्यरत्न डॉक्टर अण्णाभाऊ साठेंचा जी जयंती होती आणि या जयंती प्रत्येक वेळेस निखिल भाऊंमध्ये आपले सगळे नगरसेवक होते। असा प्रवास केला त्यांनी सगळ्यांनी सांगून एका कामाने सांगून असे बाबासाहेबांना त्यांनी की माझे चुलते जसे पहिला मी कवी अभिवादन करतो, तसेच आमचे वडगावचे शांतराव कांबळे, राजेंद्र सोनवणे, त्याचप्रमाणे पाळेकर काका, मारुती दादा, कार्यक्रमाचे अध्यक्ष बोबडे भाऊ, मार्गदर्शक नगरसेवक निखिल कविश्वर, माजी सरकारी सनी गोने व पैलकर बाई, उपस्थित सर्व मान्यवर। जे आता भाऊ बोलले संदर्भात त्या सगळं तयार झालेलं आहे। फक्त पावसाळ्यासाठी जर आपण थांबलो होतो, कारण एक मोठा भव्य कार्यक्रम घ्यायचा आहे, त्याची डिटेल्स सगळी निखिल भाऊ सांगणार असेल आणि ते संघर्षामध्ये मी स्वतः होतं, भाऊला पण माहिती आहे कसं काय ते पुतळ्याच्या जागेसाठी झाला, बाकी ते कामाचं काय माहिती झाला सर, त्याच्यामध्ये मला सगळं आहे नमस्कार। समाजात जगण्यासाठी दिले त्यांनी अभिमानाचे स्थान, लोककलेतून केले लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त त्यांना विनम्र अभिवादन। साबळे शिवसाहेब, अशोक साबळे शिवसाहेब त्यांनी जो त्यांच्या हाती गेल्या वर्षी स्वाधीन केला, यावर्षी आपले सगळेच मान्यवरांची टीम नगरपालिकेत आहे आणि या ऑगस्ट महिन्यातच त्या पुतळ्याचं अनावरण करावं अशी मी तुमच्याकडे इच्छा व्यक्त करतो। माझ्या समाजाच्या वतीनं मी तुमचे आभार व्यक्त करतो। दोन केलेले आहे या प्रसंगी उपस्थित विद्यमान नगराध्यक्ष
देवीजी जोईश्वर, मारुतीनाथ दिनोणे, अशोक मोबाटे, सर्व सन्माननीय समाज बांधव. अण्णाभाऊ साठेबद्दल सांगायचं म्हटलं तर स्वातंत्र्याच्या वेळेस त्यांनी स्वातंत्र्यवीरांना एक स्फूर्ती दिली. आपल्या डबावर थाप मारून त्यांनी अनेक शायरी लिहिली आहे. त्यामध्ये कादंबऱ्या असतील, कथा असतील, असे अनेक गुणवंत असे त्यांनी पुरस्कार मिळवले. अण्णाभाऊ साठेने संपूर्ण आयुष्यामध्ये कष्ट करून समाज बांधवांसाठी मोठे कार्य केलेले आहे. आज त्यांची जयंती या ठिकाणी साजरत आहे. आपल्या सर्व मंडळाच्या वतीनं आज चांगल्या कार्यक्रमाचं आयोजन केले. देखील त्या समाजाच्या मागणीनुसार स्थानिक नगरसेवक असेल, नगराध्यक्ष असेल किंवा मुख्याधिकारी असेल आणि आपल्या तालुक्याचे आमदार रुग्ण शेळके यांच्या मागणीसाठी अण्णाभाऊ साठेचा मोठ्या प्रकारचं थोड्याच कालावधीमध्ये या ठिकाणी भव्य दिव्य असं अनावरण होणार आहे. ही अत्यंत आनंदाची बाब आहे. मी या मुदतीने आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो. आज त्याप्रमाणे 10 दिवसानंतर यांची देखील पुण्यतिथी आहे. त्यांना देखील या प्रसंगी अभिवादन करतो, भूतभूषण अभिवादन करतो आणि आपल्या लोकशाही अण्णाभाऊ साठे हे कष्टकरी वंचित शोषित समाजाचा बुलंद आवाज येते. यांच्या विचारातून आपल्याला समता, स्वाभिमान आणि सामाजिक न्यायाची प्रेरणा मिळते. यांच्या जयंतीनिमित्त त्यांना विनम्र अभिवादन करतो. अजूनही आपल्या सगळ्या समाज बांधवांना, लोणावळा शहरातील सर्व तरुणांना विनंती आहे की साहित्य रत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जर समजून घ्यायचे असतील तर आपल्याला त्यांचे साहित्य, त्यांच्या कादंबऱ्या ह्या वाचाव्या लागतील, त्याचा अभ्यास करावा लागेल. आणि त्यावेळेसच आपण बोलता बोलता दुसऱ्यालाही समजून सांगू शकतो की आज एवढी मोठी जयंती साजरी करायचं कारण काय. यामुळे मी पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना विनंती करतो की मावळचे लोकप्रिय आमदार सुनीलअण्णा शेळके यांच्या माध्यमातून जे स्मारकाचं उद्घाटन येणाऱ्या काळामध्ये होणार आहे त्याच्यामध्ये आपण सगळ्यांनी अतिशय उत्साहामध्ये सहभागी तर होऊच या. पण या महामानवांची प्रेरणा, या महामानवांचा आदर्श घेऊन समाजामध्ये तुम्ही आपण सगळेजण एकत्र मिळून काम करूया एवढीच इच्छा या व्यासपीठावर गेलो होतो. आमची मीटिंग होती तेव्हा मी एक तारखेचं उद्घाटनाचं ठरवलं होतं. तर मीच म्हटलो की पाऊस असेल आणि त्याच्यात तेवढा मोठा कार्यक्रम परत मिलिंद शिंदेला आणायचं ठरवलं, मंडप घालायचं ठरवलं, सर्व जेवणाची व्यवस्था करायची ठरली, सर्व गोष्टी झालं. पण इथं पाऊस आणि शनिवार हा जमणार नाही. परत महाराज स्मारकाचंही उद्घाटन करायचंय, तो दोन्ही बरोबर करू असा विषय तिथं झाला. नंतर झाला आपला तो विषय झाल्यानंतर मग आपण ठरवलं की तुम्ही म्हणाल तसं साबळे साहेबांनी तुमचे सर्व म्हटले की आपण नंतर आपण तो समारंभ चांगल्या पद्धतीने करू आणि सर्व मिळून करू असा विषय झाला. त्यामुळे आपण तो पुतळ्याचं जे अनावरण आहे ते आपण पुढे ढकललंय आणि लवकरात लवकर जसा पाऊस सुरळीत झाला की सर्व चांगल्या पद्धतीने करू आणि जे काय अण्णांनी आश्वासन दिलं ते पूर्ण करू. मिलिंद शिंदेला आणि जे आपल्याला अभ्यासिका वगैरे ठेवायच्या त्या लायब्ररीत मी उद्यापासून उपलब्ध करून देतो. स्वतः तिथं बसूनही वाचू शकता, घरी घेऊन जाऊ शकता, असे दोन्ही प्रकार ठेवून तुमच्याकडे जागा नसेल तर आपली नगरपालिका लायब्ररी आहे तिथे येऊन वाचू शकता. आपण सर्व एकत्र मला बोलवलं त्याबद्दल तुमचे धन्यवाद. आणि इथून जमलेले आमचे मान्यवर सर्वांची नावं नाही तर त्यांचे धन्यवाद. सर्व आले आणि आपण सर्व गोळा मिळाली जयंती साजरी. संजय फ्लावर मर्चंट यांचे साईराज सुगंधालय. लग्न समारंभ, वाढदिवस व इतर कोणत्याही समारंभासाठी विविध आकर्षक व भव्य स्टेज डेकोरेशन आणि गेट डेकोरेशन तसेच लग्न कार्यात वर व वधूच्या गाड्यांची सुरेख सजावट साठी प्रसिद्ध साईराज सुगंधालय. आणि सर्व प्रकारचे पूजा साहित्य, गणेश मूर्ती, देवांची वस्त्रे, पूजेची भांडी, विविध प्रकारच्या माळा, हार, फुले, बुके आणि सुगंधी अगरबत्ती मिळण्याचे एकमेव ठिकाण साईराज सुगंधालय. आपल्या समारंभाची शोभा वाढविण्यासाठी सर्व डेकोरेशनच्या ऑर्डरसाठी आजच संपर्क करा.
साईराज सुगंधालय, प्रोप्रायटर संजय मोरे व राजेंद्र मोरे, शॉप नंबर 6, नगरपालिका हॉस्पिटल समोर, भांगरवाडी, लोणावळा. मावळ वार्ता यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका. तसेच फेसबुक पेज फॉलो करा. धन्यवाद.